स्वप्नील जाधव आपलं मनोगत व्यक्त करतील। आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व पालक वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी यांना नमस्कार। पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानू इच्छिते मनोहर घोडे सरांचं की ज्यावेळेस मी म्हणजे माझा रिझल्ट लागायच्या 1-2 महिने अगोदर सरांना मी भेटले होते। तर पहिल्याच भेटीत मला सरांनी सांगितलं होतं की मॅडम तुम्ही क्लास 1 फिक्स आहात म्हणून। आणि अगदी म्हणजे मला विचित्र वाटलं होतं ते ऐकताना की क्लास 1 फिक्स आणि स्कोर आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहता, कारण ओपनमध्ये मुलींना फारशा जागा नव्हत्या क्लास 1च्या, पण सर म्हणले नाही फिक्स आहे क्लास 1ची पोस्ट। आणि मग त्या फेजमध्ये सरांनी जो काही कॉन्फिडन्स दिला होता की नाही तुम्ही होणार असं तसं, आणि मग पण सरांचं म्हणणं असं होतं त्यावेळेस की क्लास 1 फिक्स आहे पण महाराष्ट्रात आपल्याला यामध्ये पहिलं कसं यासाठी प्रयत्न करायचे। आणि अगदी तसंच झालं की महाराष्ट्रामधून मुली तर पहिली आले त्या पोस्टमध्ये, आणि ह्यासाठी सरांचे खूप खूप आभार त्या गोष्टीसाठी। आणि ते 1-2 महिने जसं की मी खूप फॉर्च्युनेट आहे, आमचा जो MB ग्रुप आहे सरांच्यासोबत आम्ही 2 महिने जे काही स्पेंड केले, सरांनी सर्वांचे ते इंटरॅक्शन करवले आमच्या, तर त्या फेजमध्ये आम्ही असं जस्ट फील की वी आर ऑफिसर आणि हे असं असतं, हे अशी कामं असतात, आणि आम्ही ते खूप एन्जॉय केलं। ते पूर्ण फेज आम्ही सर्वांनी आमचं टीमवर्क होतं कंप्लीट, तर आम्ही छानपैकी तो खूप एन्जॉय केला। दुसरी गोष्ट अशी की मी सोलापूर जिल्ह्यातली आहे आणि बॅकग्राऊंड पाहिलं तर तसं ग्रामीण बॅकग्राऊंड आहे माझा। आत्ता जी मी काही उभी आहे इथं उभारले तर ते माझे आई बाबा आणि माझा मोठा भाऊ यांना पूर्ण हे श्रेय जातं खरं तर। आणि जनरली असं होतं की एक मुलीसाठी या फेजमध्ये मुलीने टिकून राहणं खूप अवघड गोष्ट होऊन जाते। एक अटेम्प्ट 2 अटेम्प्ट घरचे अलग करतात, नंतर मग लग्नासाठी प्रेशर येतं, थोडं बॅकग्राऊंड घरचा असेल ऑफिसर किंवा ह्याचा तर ठीक आहे कर असं होतं, पण एक ग्रामीण भागातून आलेल्या मुलींसाठी ही गोष्ट खूप जास्त अवघड होऊन जाते की नंतर मग लग्नाचा, आणि घरच्यांच्यापेक्षा जो सोसायटल प्रेशर असतं घरच्यांवरती आणि आपल्यावरती तर ते खूप जास्ती असतं खरं तर। पण तरीही माझ्या आईबाबांनी ज्या परिस्थितीत म्हणजे वाढवलं किंवा नाही तू कर असं, तर ते खूप जास्ती महत्त्वाचं होतं। आणि मला असं वाटतं की इथं जे आता तयारी करण्यासाठी बसलेले सर्व विद्यार्थी आहेत, आपण सर्वजण अभ्यास करत असतो, आपण अभ्यासासाठी अल्प सर्व अभ्यासच करतो, पण आपण काय अभ्यास करतो आणि कसं करतो याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। मला असं वाटतं की आपण जो पाहिजे अभ्यास आहे तो 40% करतो आणि नको असलेलं 60% करत राहतो, आणि त्याला खूप फोकस करतो आपण की नाही हेच त्यासाठी गरजेचं आहे की तुमचं ॲनालिसिस आणि अभ्यास। आता कसं होतं जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, आता हे मुलं काय करतात, जे सिलेक्ट झाले तर त्यांच्या पाठीमागे पडतात, तुम्ही काय वाचलं, तुम्ही काय केलं, तुम्ही कसे झाला। रादर मला असं वाटतं की जे आत्ता नाही क्वालिफाय होऊ शकले त्यांना तुम्ही विचारा की काय झालं नक्की, की 1-2 ह्यांनी तुम्ही गेलात नक्की, तुम्ही कुठे कमी पडलात, तर तिथं तुमचं आन्सर मिळेल तुमचं सक्सेस होण्याचं तुम्हाला। सेकंड थिंग अशी आहे की अडचणी प्रत्येकाला असतात आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात, प्रत्येकाला परिस्थितीला मात करून पुढे। आता आम्ही जे काही सिलेक्ट झालेलो आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण प्रत्येकजण त्याच्यावर मात करून इथपर्यंत पोहोचलेला आहे। पण प्रत्येक अडचणीला सामोरे जा, त्याचा पाऊ नका करू की माझंच का असं नाही, प्रत्येकाला अडचणी असतात आणि प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक ज्या काही चांगल्या वाईट परिस्थिती असतील, व्यक्ती असतील, पर्सन्स असतील, तुमच्या फ्रेंड्स असतील, तर यांना जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा शिका तुम्ही लाईफमध्ये, तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता। त्या गोष्टी तुम्ही जे घुटमळत बसला आणि त्यांचा विचार करत बसला तुम्ही कधीच पुढे जाणार नाही, आणि आयुष्यात येणारी प्रत्येक संकट असतात ती तुम्हाला बिल्डअप करत असतात, त्यामुळे डळमळून जाता त्या गोष्टींचं सामोरे जा। आता या प्रीला खरं तर मी 1 वर्ष म्हणजे माझं असं चालू होतं की माझी खूप सिव्हिअर आजारी होते, त्यामुळे मी घरीच असायचे नेहमी। परीक्षेसाठी थोडे दिवस 15-20 दिवस यायचं, परत घरी 15 दिवस यायचं, परत घरी, माझा असाच प्रवास चालू होता। आणि नेव्हर एक्सपेक्ट की यावेळेस मला क्लास 1 मिळेल आणि तीही अचीव। त्यात सरांनी जो कॉन्फिडन्स वाढवला होता आणि सांगितलं की मिळेल, मग आम्ही रिगरसली आमच्या पूर्ण MB ग्रुपने खूप जास्ती अभ्यास केला होता, इंटरव्ह्यूसाठी खूप चांगली तयारी केली होती, त्यामुळे इंटरव्ह्यूला पण चांगले मार्क्स आले होते। पण मला हे सांगायचं आहे की परिस्थितीतून मात करायला शिका आणि अभ्यास। मी अभ्यासाची गोष्टी काय सांगत नाही, कारण ते सर्वजणच करतात, सर्व कोण तुम्ही तेच ऐकता, पण अभ्यास सोडून बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण त्या गोष्टीमध्ये खूप अडकतो अभ्यास सोडून, त्यामुळे त्याच्यात अडकत नका बसू। तुमचं टार्गेट आहे तुम्ही फिक्स करा आणि लाईफमध्ये प्रायोरिटी पहा की तुमची आवड काय आहे। मला जनरली असं जाणवलं की प्रत्येक फॉर्म भरतात मुलं, म्हणजे अभ्यास करण्यापेक्षा मुलांचा फॉर्म भरण्यातच वेळ जातो सारखं, ही परीक्षाली फॉर्म भरा, ती परीक्षाली फॉर्म भरा, काही गरज आहे का? तुमची जी आवड आहे ती तुम्ही ठरवा ना। मग तुम्हाला वाटतं ना की नाही मला घरची परिस्थिती आमच्या, कारण काही घरची परिस्थिती आमच्या, मग तुम्हाला एवढं वाटतं ना घरची परिस्थिती आहे, मग जे टार्गेट आहे ते करा, झोपून द्या आणि मिळवून दाखवा ना। मग ती पोस्ट तुम्ही कशाला खेळत बसायचं, बँक आली, ही आली, ती आली, 100 फॉर्म भरत असतात मुलं, प्रत्येक फॉर्म भरणे एवढं
तुम्हाला जे वाटतं, तुमची जी आवड आहे तेच तुम्ही करा, तेच तुम्ही मिळवा. मी आतापर्यंत कधीही एसटी असिस्टंट कुठलेही फॉर्म नाही भरलेले. इवन आता बरेच वर्ष झाली सगळेजण म्हणत होते आता तरी फॉर्म भर, हे भर, पण नाही, माझी आवड नाही तर मी ते का करावं. ठीक आहे, मी झाले ते झाले, नाही झाले तर इट्स ओके, मला त्याचं वाईट नाही वाटणार आहे. त्यामुळं तुमच्या प्रायोरिटी फिक्स करा आणि परिस्थितीशी कधी डगमगू नका, त्याचा सामना करायला शिका. आणि सर्वांना ऑल दी बेस्ट या फेससाठी. थँक्यू सो मच सर्वांसाठी. तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे आमच्या पूर्ण MB ग्रुपच्या सक्सेसमध्ये. थँक्यू सो मच.